सेगमेंट ए बी ही वाली पॅरलल आहे कुणाला, सेगमेंट डीसी ला. ठीक आहे, ट्रॅपेझियमला आपल्याला माहित असतं की दोन सेगमेंट कशा असतात, एकमेकांना पॅरलल असतात. पुढे बीडी, बी आणि बी कुणाला परपेंडिक्युलर आहे, तर डी वर. ठीक आहे, इथून असा हा 90 डिग्री तयार होतोय. मग हा जर 90 डिग्री तयार होतोय तर हा काय आला, हा आला हायपोटेनियस, हा हायपोटेनियस आला. ठीक आहे, पुढे एसी पण परपेंडिक्युलर आहे सीबी ला, बीसी ला, आणि एडी 15 दिले, बीसी 15 दिले, एबी 25 दिले. आपल्याला पूर्ण ह्या ट्रॅपेझियमचं काय काढायचं आहे, आपल्याला एरिया काढायचा आहे. कसा काढू शकतो आपण एरिया, बघा पायथागोरसच्या थेरमने काढू शकतो. तर इथून मी असा परपेंडिक्युलर घेतला आणि इथून पण असा परपेंडिक्युलर घेतला. तर आता परपेंडिक्युलर घेतल्यानंतर हा काय झाला, ट्रँगल तयार झाला. बघा इथं आपण नाव देऊ एम आणि एन, म्हणजे एडीएम आणि बीसीएम एन हा काय झालाय, हा ट्रँगल तयार झालाय. मग मी जर ह्या दोन ट्रँगलचा एरिया काढला, आणि मग मध्ये काय आला, मध्ये हा आयत आला, रेक्टेंगल आला, आणि ह्या रेक्टेंगलचा एरिया काढला, तर मला पूर्ण ट्रॅपेझियमचा एरिया काढता येईल. तो कसा काढायचा, तर आता मला सांगा, एरिया ऑफ ट्रँगल कसा असतो, 1/2 बेस इंटू हाईट असतो, 1/2 बेस इंटू हाईट असतो. आणि एरिया ऑफ रेक्टेंगल काय असतो, बेस इंटू हाईट असतो. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रँगल, आणि हा काय एरिया ऑफ, ओके. तर यामध्ये मला कोणत्या कोणत्या साईड माहित पाहिजेत, मला ए एम माहित पाहिजे, मला बी एन माहित पाहिजे, आणि मला ही पण साईड माहित पाहिजे आणि ही पण साईड माहित पाहिजे. तशा मला साईड दिल्यात का कोणत्या, मला कोणत्याच साईड दिली नाही. मला डीसी दिलेली नाही, मला ए एम दिली नाही, मला एन बी दिली नाही, मला डीएम पण दिली नाही. मला ते फाइंड आउट करावं लागतं. आता तुम्ही लक्ष द्या, डीएम आणि सीएन दोन्ही कशा असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहेत. मला ए एम साईड मिळाली तशीच मी बी एन काढू शकतो, आणि ह्या जर दोन साईड मिळाल्या तर मला डीसी मिळू शकते. तर हे झालं पूर्ण तुमचं लॉजिक. क्वेश्चन सोडवण्याच्या आधी तुम्हाला जी थिंकिंग असते, तर ही झाली पूर्ण कंप्लीट थिंकिंग. आता मला काढायचं आहे, फाइंड आउट करायची साईड. तर साईड फाइंड आउट करताना काय काय करावं लागेल बघा. आपल्याला पहिलं तर बी डी बी हे काढू शकतो आपण, डी पासून बी पर्यंत ही साईड काढू शकतो. आता ही साईड काढताना बघा कशी काढायची, ही साईड. आता हा त्रिकोण बघितला, ट्रँगल कोणता आहे बघा, ट्रँगल आहे ए डी बी, आणि ह्याच्यात काटकोन त्रिकोण कुठे आहे, अँगल डी. म्हणजे मी असं म्हणू शकतो की ए बी स्क्वेअर, सॉरी एडी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. बघा पायथागोरसच्या त्रिकुटानुसार, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम असं म्हणू शकतो. आणि ह्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, परपेंडिक्युलर क्रिएट करणाऱ्या साईड आहेत त्या. मग इथं एडी किती आला, आपण 15चा स्क्वेअर अधिक इथे एक्स स्क्वेअर घेऊ बीडी, आणि हा 25चा वर्ग. बघा किती येईल, 225 अधिक एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625 minus 225 is equal to 400. X square is equal to 400. X is equal to 20. म्हणजे x ची व्हॅल्यू 20 आली, म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आली, बीडी. मला बघा पहिली साईड मिळाली बीडी, बीडी किती मिळाली, 20. मग बीडी जर 20 आहे तर एसी पण 20 असणार. सिमिलरली वी कॅन फाइंड एसी ऑल्सो, अँड एसी इज ऑल्सो 20 बिकॉज in triangle ABC, CB is equal to 15 and AB is also 25. So we can find AC as a 20. बघा हे फाइंड आउट केलं. आता याच्यानंतर याचा यूज काय होईल, याचा यूज कुठे होईल बघा. हा मी ट्रायंगल घेतला. आता ट्रायंगल कोणता घेतला, हा मोठा वाला ट्रायंगल घेतला, हा मोठा ट्रायंगल घेतला. ठीक आहे, एडीबी हा वाला ट्रायंगल घेतला. आता ह्या ट्रायंगलचे मला एरिया काढायचा आहे. एरिया काय असणार, बेस इंटू हाईट. बेस काय आला, ए बी इन ट्रायंगल
किंवा आपण म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 1/2 बेस किती आहे ए बी इंटू हाईट किती आहे इथं एम देऊ डी एम असं पण म्हणू शकतो, किंवा आपण 1/2 परपेंडिक्युलर 90 डिग्री करणाऱ्या साईड काटकोन करणारा साईड काय आहे ए डी इंटू बी डी. ठीक आहे, असं दोन्हीकडे आपण म्हणू शकतो. आता मला ए बी माहिती आहे, आता 1/2 ला 1/2 कॅन्सल होईल. ए बी किती आहे, ए बी आहे 25. डीएम मला फाइंड आउट करायचं आहे. एडी किती आहे, एडी आहे 15 आणि बीडी किती आहे, बीडी आहे 20. मला डीएम काढता येईल. पंचोक 20, 5 5 25, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12. म्हणजे ही हाईट किती आली माझी, ही हाईट आली 12, ही हाईट आली 12. ठीक आहे, ओके. इथपर्यंत आपण फाइंड आउट केलं. म्हणजे मला मिळालं डीएम. डीएम जर 12 असेल तर सीएन, सीएन पण किती असेल, सीएन पण 12 असेल. ठीक आहे, आता बघूया आपण. आता मगाशी म्हणल्यानुसार आपले दोन त्रिकोण झाले बघा. हा एक त्रिकोण बनला, हा एक त्रिकोण बनला. हे आहे 12, हे आहे 15. आता मला काढायचंय एएम. एएम कसं काढणार मी, परत पायथागोरसचा त्रिकूट एडी स्क्वेअर इन ट्रायंगल AMD, एडी स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. आता AD स्क्वेअर किती आहे, 15चा वर्ग आहे. AM किती आहे फाइंड आउट करायचा आहे. आपण AM ला AM ठेवू, AM स्क्वेअर ठेवू. DM किती आहे 12चा स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर किती आला 225 बरोबर. AM स्क्वेअर प्लस 145, 225 मायनस 144 इज इक्वल टू AM स्क्वेअर. म्हणून मी लिहू शकतो AM स्क्वेअर इज इक्वल टू 81. AM ची व्हॅल्यू किती आली 9. AM जर 9 असेल तर हे पण किती असेल, हे पण असेल 9, कारण की हे पण 12 आहे आणि ते पण 15 आहे. 9 आलं. हे 9 9, हे टोटल साइड किती आली, टोटल साइड आहे 25, त्यातली हे 9 आणि हे 9, 18 मायनस केली किती आली 7. म्हणजे डीसी किती आलं, डीसी आलं 7. ठीक आहे, म्हणजे आपण 3 वेगवेगळ्या आकृत्या तयार करू शकतोय आता, आणि 3 वेगवेगळ्या आकृत्या तयार करून आपण त्यांचा एरिया काढू शकतो. मग पहिल्यांदा आपण एरिया काढूया याचा AMD चा. तर AM किती आहे 9 आणि DM किती आहे 12. ह्याचा एरिया किती आला 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस 9 आहे, हाईट किती आहे 12 आहे, 54 बरोबर. ह्याचा आला 54. सिमिलरली याचा पण किती येईल, CNB चा 54 असेल, 54 54. आणि जो आपला रेक्टेंगल आहे, आता रेक्टेंगल MNCD काय येईल 12 इंटू 7 किती आलं 84. म्हणजे हा आला 84, हा आला 54 आणि हा आला 54. आता तिन्हीची ऍडिशन म्हणजे आपला आन्सर काय येईल बघा, 84 प्लस 54 प्लस 54, 4 त्रिक 12, 192 स्क्वेअर युनिट असं म्हणू शकतो, कारण की पुढे आपल्याला काय दिलेलं नाही. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण वेगळ्या पद्धतीचे प्रश्न घेऊन येऊ. अशाच पद्धतीने 10वीचे जे अवघड क्वेश्चन आहेत तर ते आपण सॉल्व्ह करत जाऊ. अशाच प्रश्नांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.